अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 4. श्रवणेंद्रियासी आज उजाडले निधान देखिले गीतारूप. आता हा संसार झाला मोक्षमय, स्वप्नची हे होय साचा ऐसे. ज्ञानाचा विचार आधीच मधुर, वरी वक्ता थोर जग जेठी. आणि भला श्रोता भक्तराज पार्थ, योग आला येथ आगळा हा. व्हावा सुगंधित कोकिळेचा स्वर, नातरी मधुर पुष्पगंध. मग तेथे जैसा आनंदाचा भर, तैसा हा सुंदर कथाभाग. कैसी कथारूपी अमृताची गंगा, जोडली ही जगा थोर भाग्ये. किंवा श्रोतेजनी जपतपे केली, तीच फळा आली गीतारूपे. सर्व इंद्रियांनी आता सर्वापरी, श्रवणाच्या घरी रिघोनिया. श्रीहरी पार्थाचा संवाद गीताख्य, तयाचेची सौख्य भोगावे हे. प्रसंग सोडून पुरे हा पाल्हाळ, संवाद रसाळ निवेदिन. तदा राया लागी म्हणे तो संजय, थोर भाग्य होय अर्जुनाचे. की तो कृष्णनाथ तयासवे येथ, संवादे अत्यंत प्रेम भरे. पिता वसुदेव देवकी जननी, तयाही बोलोनी दावी नाजे. बंधू बलराम नेणे वार्ता ज्याची, बोले गुह्यतेची अर्जुनाशी. रमादेवी नित्य सन्निधती राहे, परी पाहे नाहे प्रेमसुख. हरी प्रेम पूर्ण बहरले साच, लाभले ह्यासीच आज येथे. सनकादिकांनी इच्छिले उदंड, प्रेम हे अखंड भोगावया. केली पराकाष्ठा परी त्यांची आशा, येणे पाडे यशा नाही आली. पार्थाची या ठाई श्रीहरींचे प्रेम, आज निरुपम दिसतसे. तेणे कैसे केले पुण्य सर्वोत्तम, संवादे हा प्रेम भरे देव. तयाची या प्रीतीसाठी निराकार, होवोनी साकार अवतरे. पार्थ कृष्णा ठाई तल्लीन म्हणोनी, वाटती हे दोन्ही एकरूप. एरवी हा देव वळेना योग्यासी, तेवी वेदार्थासी कळेना हा. ध्यानाची ही दृष्टी पोहोचेना जेथे, तोची आज येथे साकारला. देवांचाही देव अनादि निष्कंप, नित्य आत्मरूप असे तरी. कैशापरी देखा पार्थासी प्रसन्न, झाला भक्ताधीन तो हा येथे. वस्त्राची ज्या घडी मोडिता साचार, त्रैलोक्य विस्तार दिसू लागे. तो हा निराकार परी आकारला, देहधारी झाला पार्थासाठी. मग देव म्हणे आम्ही हाची योग, सांगितला सांग सूर्या लागी. परी ह्या गोष्टीसी आता बहुदिन, सहजे लोटून गेले पार्था. व्यवस्वान सूर्ये हीच योगस्थिती, सर्व मनुप्रती निरूपिली. मनुने आपण आचरोनी चांग, शिकवली मग इक्ष्वाकुते. परंपरा ऐसी पार्था पुरातन, विस्तारली जाण असे येथे. जाणीला आणिक पुढे राजर्षींनी, परी नेणे कोणी आता ह्याते. विषयांचे ठाई प्रीती अनिवार, वाढली साचार प्राणियांची. ठेविती आसक्ती देहीच म्हणूनी, गेले विसरोनी आत्मबोध. देखे आस्था बुद्धी गेली आडवाटे, सार्थकते वाटे भोगसुखी. जाहला संसार हाची जीव प्राण, तया लागे जाण धनुर्धरा. जे का दिगंबर तयांची या गावी, काय ती करावी उंची वस्त्रे. सांगे धनंजया जन्मांध जो होय, काय सूर्योदय तया लागी. किंवा बहिऱ्यांच्या सभे माझी जाण, कोण देई मान संगीतासी. नातरी कोल्ह्यासी चांदण्याची वेळ, कैसी आवडेल सांगे मज. नभी चंद्रोदय नाही झाला तोच, ज्यांची असतीच दृष्टी लोपे. तया कावळ्यासी चंद्राची ओळख, कैसी व्हावी देख धनुर्धरा. तैसी वैराग्याची न देखती शिव, नेणती जे नाव विवेकाचे. सांग बरे मज सर्वेश्वराप्रती, कैसे ते पावती मतिमंद. नेणो कैसा मोह वाढला सांप्रत, तेणे गेला व्यर्थ दीर्घकाळ. म्हणून हा योग सर्वथा ह्या लोकी, लोपला विलोकी धनंजया. तोची हा निभ्रांत तुझप्रती आता, वर्णिला तत्वता कर्मयोग. जीवींचे हे गुज तुझपासोनिया, कैसे ठेवू प्रिया लपवोनी. प्रेमाची तू मूर्ती भक्तीचे जीवन, सख्यत्वाचा प्राण तूची एक. आता तुझ काय ठकवावे येथ, संबंध निकट तुझा माझा. असो जरी आम्ही रणांगणी येथे, तरी साहोनी ते क्षणभरी. आधी तुझे लागे हरावे अज्ञान, पार्था उपेक्षुन गलबला.
तव बोले पार्थ कृपानिधे हरी, माय बाळावरी करी प्रेम, तरी सांगे येथ कायसा विस्मय, तूची एक माय अनाथांची. श्रीराम. संसार श्रांतांची सावली तू मोठी, तुझ्या कृपेपोटी जन्म आम्हा. माता जरी व्याली पांगळे अपत्य, तरी साहे नित्य भार त्याचा. प्रभो तैसा आहे येथेही प्रकार, तुझ पुढे फार काय बोलू. कृपानिधे आता पुसेन जे काही, ऐकोनी ते घेई सावधान. देवीची आशंका घेतली म्हणोनी, नको आणू मनी राग त्याचा. पाहे तुझे बोल ऐकोनी क्षणैक, जाहले साशंक मन माझे. की तो विवस्वान वाडवडिलाही, ठाऊकाची नाही कोण काय. तरी तुवा देवा केव्हा कैसा त्यास, केला उपदेश सांगे मज. ऐके विवस्वान तो तरी प्राचीन, तू तव श्रीकृष्ण सांप्रतचा. म्हणोनी ही गोष्ट वाटे विसंगत, साशंकले चित्त ह्याची लागी. तेवी तुझी देवा अगाधती लीला, कळेना आम्हाला सर्वथैव. म्हणोनिया जे हे सांगसी तू माते, केवी म्हणो खोटे एकाएकी. तरी तुवा कैसा रवी लागी भला, उपदेश केला पूर्वकाळी. सर्व तो वृत्तांत मज उमजेल, ऐशापरी बोल कृपावंता. तव तो श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, जिये काळी होता विवस्वान. नसो तदा आम्ही तुझ भ्रांती ऐसी, तरी तू नेणसी अर्जुना हे. अनेक ते जन्म तुझे माझे झाले, परी तू आपुले नाठविसी. ज्या ज्या वेळी जे जे माझे अवतार, सर्व ते साचार स्मरत असे. म्हणोनी हे मज आठवे सकळ, कार्य ते मागील धनंजया. असोनी अजन्मा घेतो अवतार, येथे वारंवार मायायोगे. अविनाशीपण न लोपता माझे, दिसे येथे जे जे होणे जाणे. प्रतिबिंबे सर्व माझ्याची ते ठाई, मायायोगे पाही धनुर्धरा. स्वतंत्रता माझी न लोपे ती जाण, परी कर्माधीन ऐसा वाटे. अर्जुना सकळ भ्रांतीचा तो खेळ, असे मी केवळ जैसा तैसा. दर्पणी ते जैसे प्रतिबिंब दिसे, एक वस्तू भासे दोहो ठाई. मूळ वस्तूचा त्या करिता विचार, असे का साचार दुजे रूप. तैसा जरी पार्था असे निराकार, करोनी स्वीकार प्रकृतीचा. जगत्कार्यासाठी होतसे साकार, नटे अवतार घेऊनिया. युगायुगी सर्व धर्म संरक्षावे, ओघ हा स्वभावे आद्य असे. म्हणूनिया जेव्हा जेव्हा धर्मालागी, आक्रमी सर्वांगी अधर्म हा. तेव्हा ठेवी माझे अजत्व ही दूर, नाठवी साचार अव्यक्तत्व. आपुल्या भक्तांचा घेवोनी कैवार, येतो अवतार धरोनिया. मग अज्ञानाचा गिळोनी काळोख, सीमा तोडी देख अधर्माची. उभारितो संता हाती सौख्यध्वज, फाडितो सहज पापलेख. करोनिया दैत्य कुळाचा संहार, साधूसी सत्कार देववितो. धर्मनीती ह्यांची करोनिया भेट, दोघासीही गाठ बांधितो मी. अविवेक रूपी फेडोनिया मसी, विवेक दीपासी उजळितो. तदा स्वानंदाची दिवाळी साचार, होय निरंतर योगियासी. आत्मसुखे विश्व भरोनिया जाई, धर्मची तो पाही नांदे जगी. आणि भक्तजन सत्वगुणे जाण, होती परिपूर्ण पंडुसुता. पाप लया जाते पुण्य उजाडते, तेव्हा प्रकटते मूर्ती माझी. याची काजा लागी धनंजया जाण, होतो अवतीर्ण युगायुगी. परी हेची तत्व ओळखे जो जगी, तोची भक्त योगी ज्ञानवंत. असोनी अजन्मा कैसा घेई जन्म, अक्रिय मी कर्म कैसे करी. स्वभावे संपूर्ण जयासी हे ज्ञान, तोची पार्था जाण मुक्त श्रेष्ठ.
नसे देहभाव जरी देहधारी, वर्ततो व्यापारी अनासक्त. मग माझी याची स्वरूपी तत्वता, मिळे तो पावता पंचत्वाते. कोणत्या गोष्टीचा करीती ना शोक, होती पार्था देख निष्कामजे. क्रोधाची या मार्गे कदापि न जाती, संतत मतप्राप्ती संपन्न जे. सेवेसाठी साच राहिले जिवंत, आत्मबोधे तुष्ट निस्संग जे. तपे तेजपुंज तपस्वी जे पूर्ण, एकची ठिकाण ज्ञानासी जे. तीर्थासीही जेणे येई पवित्रता, तीर्थरूप स्वतः होती जे का. स्वभावे ते झाले मद्रुपची पार्था, मुक्ती सायुज्यता मेळवोनी. तया माझ्यामध्ये उरेना अंतर, म्हणोनी साचार एकरूप. कलंक काळीमा नष्ट होता पूर्ण, पितळती जाण सुवर्णची. यमनियमांच्या कसी उतरोन, झाले जे पावन तपोज्ञाने. पावले ते तैसे साच मद्रुपता, जाण पंडुसुता निस्संदेह. भजती जे जैसे पार्था माझ्या ठाई, तया भजे मीही तैसाची गा. माझी या ठाईच मनुष्य मात्राची, वृत्ती भजनाची स्वाभाविक. परी नाही ज्ञान म्हणोनी नाशले, तेणेची पावले बुद्धिभेद. मग मी जो एक साच धनंजया, तेथे कल्पोनिया अनेकत्व. देखती ते भेद अभेदाचे ठाई, नाम देती पाही अनाम्यासी. देव देवी ऐसे म्हणोनिया माते, देखे अचर्चाते चर्चिती ते. असता सर्वत्र सारिखा अखंड, उच्च नीच भेद पाहती ते. भ्रांत बुद्धीची या होवोनी अधीन, ऐशापरी जाण बोलती ते. मग नाना हेतू धरोनिया मनी, विधी विधानांनी नानाविध. यथोचित त्यांची करीती अर्चना, मानोनिया नाना देवता ते. आणिक सर्वथा जे जे अपेक्षित, ते तेची समस्त पावती ते. परी ते केवळ कर्मफळ जाण, निश्चये करोन धनुर्धरा. पाहू जाता साच दुजे देते घेते, नसे कोणी येथे कर्माविण. देख ज्याचे त्याचे कर्मची निभ्रांत, फळा येई येथ मृत्युलोकी. पेरावे जे तेची अंकुरे क्षेत्रात, दिसे दर्पणात पहावे ते. गिरीकंदरात आपुलीच वाणी, उठे प्रतिध्वनी रूपे जैसी. तैसी उपासना मार्गी ह्या सकळ, असे मी केवळ साक्षीभूत. येथे ज्याची त्या जैसी असेल भावना, तैसे तो अर्जुना फळ पावे. पार्था गुणकर्म विभागानुसार, सृजिले मी चार वर्ण ऐसे. विविध प्रकृती भिन्न भिन्न गुण, ध्यानी ते आणून धनुर्धरा. चारही वर्णांच्या धर्मांची व्यवस्था, स्वभावे सर्वथा केली मीच. मानव तेथोनी सर्वही ते एक, चतुर्वर्णात्मक परी झाले. ऐशा रीती गुणकर्मांचा विचार, केला मी साचार सहजेची. वर्णभेदाची ही व्यवस्था ऐसीच, म्हणोनी मी साच नव्हे करता. माझी या सत्तेने जाहले हे पार्था, परी मी सर्वथा नाही केले. माझे अकर्तृत्व जाणिले हे ज्याने, कर्माची बंधने नाही त्याला. पार्था पूर्वकाळी माते मुमुक्षूंनी, ऐसा ओळखोनी केली कर्मे. भाजलेली बीजे पेरिली भूमीत, नाही जैसी येत अंकुरत्वा. तैसी कर्मे तीच परी होती जाण, मोक्षासी कारण सर्वथैव. पार्था कर्माकर्म विवेक हा येथे, नाकळे बुद्धी ते ज्ञात्याच्याही. कर्म ऐसी संज्ञा कवणा ते जाण, किंवा काय खूण अकर्माची. धनंजया ह्याचा पाहता विचार, ज्ञातेही साचार घोटाळती. जैसे खोटे नाणे जणू खरे वाटे, घाली संदेही ते दृष्टी लागी. मनाच्या संकल्पे दुजी सृष्टी जाण, कराया निर्माण समर्थ जे. कर्मासी नैष्कर्म्य मानोनिया भ्रमे, बद्ध होती कर्मे तेही तैसे. सर्वज्ञ जे द्रष्टे तेही होती मूढ, नेण त्याचा पाड काय तेथे.
कर्म अकर्माचा म्हणून विवेक सांगतसे ऐक तोची आता. स्वभावता जेणे आकारते विश्व तया तेची नाव कर्म ऐसे. पार्था कर्माचे त्या यथार्थत्वे ज्ञान व्हावे लागे जाण आधी येथे. मग वर्णाश्रम धर्मासी उचित कर्म जे विहित विशेषत्वे. विकर्मते पार्था जाणावे निश्चित सर्वथा साध्यंत फलासह. निषिद्ध जे कर्म तेही येथे मग ओळखावे चांग धनुर्धरा. कर्माचे हे जाणता स्वरूप जीव आपोआप बंधमुक्त. नाही तरी सारे विश्व कर्माधीन ऐसीची गहन व्याप्ती ह्याची. परी असो आता देई अवधान सांगेन लक्षण मुक्ताचे त्या. साक्षीत्वे सकळ कर्मी वावरता देखे नैष्कर्म्यता आपुली जो. आचरिता कर्म नसे फलासक्ती जयाची या चित्ती लेश मात्र. आत्मरूप जग म्हणून या पाही कर्तव्य ते काही नुरे जया. नैष्कर्म्यावस्थेचा ऐशापरी चांग बोध झाला सांग जया लागी. तरीही जो कर्मे आचरे सकळ होवोनी केवळ साक्षीभूत. धनंजया ऐशा लक्षणांनी युक्त तोची जाण मुक्त हो सर्वथैव. जैसा जळापाशी जो का उभा ठाके जळी जरी देखे आपणासी तरी तो निभ्रांत ओळखे आपण आहो जळाहून वेगळेची. किंवा जळी नाव चालता वेगात बैसोनियातीत जाय जो का. थडियेचे वृक्ष धाव घेती ऐसे तया लागे दिसे तेथोनिया. परी वस्तुस्थिती पाहता सकळ वृक्षते अचळ ऐसे म्हणे. तैसे सर्व कर्मी वर्तता निशंक मानोनी ते देख भासात्मक. मग आत्मरूप ओळखे आपण नैष्कर्म्याची खूण जाणे ऐसी. न चालता जैसे सूर्याचे चालणे उदयास्त होणे दिसे येथे. तैसा आपणा ते जाणे कर्मातीत सर्वही कर्मात वावरता. जैसे भानुबिंब बुडेना जळात तैसा उपाधीत सापडेना. मानवाचे रूप जरी दिसे त्याचे तरी जाण साचे ब्रह्मचितो. न पाहता त्याने देखिले हे विश्व न करिता सर्व केले त्याने. न भोगिता सर्व भोगिले गा भोग ऐसा तो सर्वांग परिपूर्ण. एकदेशी तरी सर्वत्र तो गेला असो विश्व झाला स्वयेची तो. ज्याच्या ठाई नाही कर्माचा विषाद तरी फलास्वाद नसे चित्ती. पार्था अनेक हे कर्म मी करीन किंवा संपवीन आरंभिले. येणे संकल्पेही जयाचे गा मन विटाळे ना जाणं लेश मात्र. सर्व ही कर्मांची जेणे ऐशारीती टाकिली आहुती ज्ञानाग्नीत. मानवाच्या रूपे आकारले जाण तेची पार्था पूर्ण परब्रह्म. देखे सर्वथैव देही जो उदास फळभोगी आस नाही जासी. अखंड उल्हासे जो का रात्रंदिन जाहला तल्लीन आत्मानंदी. संतोषाच्या घरी स्वबोध पक्वाने जेविता न म्हणे पुरे ऐसे. देह अहंभाव सोडोनी संपूर्ण आशा ओवाळून टाकोनिया. चढत्या वाढत्या आवडीने कैसा ब्रह्मसुख रसा स्वाद घेई. म्हणून प्रसंगी जे जे होय प्राप्त तेणेची संतुष्ट राहे सदा. जयाची या चित्ती आप परभाव नसे सर्वथैव धनुर्धरा. ऐके ते स्वये होवोनिया राहे आणि जे जे पाहे तेही तोची. चाले पायी मुखे बोले ते आपण सर्व क्रिया जाण तोची झाला. होता आत्मरूप विश्वची संपूर्ण कर्म ते कवण बाधे तया. झाला निर्मत्सर स्वभावे तो पाहे शब्दे सांगावे हे लागे काय. म्हणून या पार्था सर्वथा तो मुक्त कर्मी कर्मातीत ओळखावा. असोनी सगुण होय गुणातीत संशय तो येथ नसे काही. देहधारी तरी दिसे तो निर्गुण चैतन्या समान धनंजया. ब्रह्मस्वरूपाचा लावोनिया कस पाहता तयास भला चोख.
ऐसा मुक्त परी कौतुके तो देख करी यज्ञाधिक कर्मे जरी तरी ती निशेष तयाच्याची ठाई लीन होती पाही स्वभावेची अकाळींचे मेघ वर्षल्या वाचोन सहजे विरोन जाती जैसे तैसी यथाविधे आचरे समस्त सर्वथा विहित कर्मे जरी तरी ती अर्जुना पावती ऐक्याते नाही दुजे तेथे म्हणून या यज्ञी मी याज्ञिक हवन हे एक भोगता तो आणिक दुजा कोणी ऐसा बुद्धी लागी नाही भेदभाव हवीरमंत्र सर्व तोची झाला ऐसे जे जे सर्व यज्ञ अनुष्ठान पाहे तो संपूर्ण ब्रह्मरूप तयाचे ते कर्म ब्रह्मरूप होता करोनी अकर्ता सर्वथा तो विवेक तारुण्य ज्यासी प्राप्त झाले ज्यांनी लग्न केले विरक्तीशी मग जीव ब्रह्म ऐक्य योगाग्नीची उपासनासाची आरंभिली रात्रंदिन यज्ञ कर्मी जो निमग्न सोहम हंस खूण गुरुवाक्य त्याची हुताशनी मनासह ज्यांनी आहुती देवोनी अविद्येची योगरूप अग्नी होत्र स्वीकारिले याज्ञिकते भले धनंजया दैवयज्ञ ऐसे यज्ञासी या नाम आत्मसुख काम पुरविजो. श्रीराम. आता अवधारी सांगेन आणिक जे का उपासक ब्रह्माग्नीचे स्वये ब्रह्मरूप होऊनी आपण सर्व ब्रह्मार्पण करीती ते संयमाग्नी होत्री आणिक ते एक मूळ बंधाधिक त्रिबंधांनी संयमाग्नी माझी करीती हवन सर्वही पावन इंद्रियांचे वैराग्याचा सूर्य उगवता कोणी कुंडेती रचोने संयमाची तेथे इंद्रियाग्नी करिता प्रकट ज्वाळा निघे नीट विरक्तीची तोची विकारांचे पेटले सर्पण पाची कुंडातून इंद्रियांच्या आशारूपी धूर निघोनिया जाता अग्नी प्रज्वाळता तया माझी मग ते कौशल्ये विधियुक्त देती बहुत आहुती विषयांच्या ऐशा परी कोणी अंतरींचे दोष क्षाळिले निशेष गुडाकेशा तेवी अवधारी कोणी आणिकांनी घेवोनी अरणी हृदयाची तेथे विवेकाचा मंथा बळकट बांधियेला नीट शांतपणे धीर वृत्तीने तो धरोनी दाबून केले घुसळण गुरुवाक्ये समरसे ऐसे करिता मंथन सफळ साधन झड करी साधनाती होता ह्यापरी संपूर्ण झाले उज्जीवन ध्यानाग्नीचे रिद्धिसिद्धींचा जो मोहरूपी धूर आधी गेला पार निवर्तोनी मग ज्ञानाग्नीचा स्फुल्लिंग बारीक दिसू लागे देख तेजोमय यमनियमांनी निर्दोष जे मन शुष्क पेटवण तेची झाले ऐसे आयतेच लाभता जळण मग ज्वाळा पूर्ण प्रकटली त्याची ज्वाळे माझी होमिल्या विविधा समृद्ध समिधा वासनांच्या अहम ममत्वाचे ओतोनिया घृत होताची प्रदीप्त ज्ञानाग्नितो अहम ममत्वाचे ओतोनिया घृत होताची प्रदीप्त ज्ञानाग्नितो इंद्रिय कर्मांच्या आहुती तयात देती ते दीक्षित सोहम मंत्रे प्राण कर्मरूप स्त्रुवेच्या सहित देता ज्ञानाग्नित पूर्णाहुती ऐक्यबोधरूप अवभृत स्नान तेथे घडे जाणं सहजेची संयमाग्नी माझी इंद्रिय कर्माचे हवन तेसाचे होता मग आत्मसुखरूपी उरे हुतशेष तोची पुरोडाश भक्षिती ते कोणी ऐशारिती करोनी यजन पावले निर्वाण त्रिभुवनी यज्ञक्रिया ऐशा जरी भिन्न भिन्न प्राप्य वस्तू जाण एकचिती एका द्रव्ययज्ञ ऐसी देती संज्ञा नाम एका यज्ञा तपोयज्ञ योगयज्ञ ऐसा बोलिला आणिक वाग्यज्ञ हे देख नाव एका तेथ शब्दानेची शब्दाचे हवन होते उच्चारून वेदमंत्र जेथ ज्ञानद्वारा आकळे ते ब्रह्म तया यज्ञा नाम ज्ञानयज्ञ
सकळ हे यज्ञ अत्यंत कठीण, ह्यांचे अनुष्ठान दुर्घटकी. परी जितेंद्रिय आले जे संसारी, तेची अधिकारी जाण येथे. यज्ञ अनुष्ठानी प्रवीणते भले, योग बळे झाले सुसंपन्न. म्हणून या जीव बुद्धीचे हवन, करीती ते जाण आत्मरूपी. कोणी प्राणद्रव्ये करीती हवन, अभ्यासे अपान अग्नी माझी. कोणी एक प्राणी अपान अर्पिती, कोणी निरोधिती दोही तेही. ऐसे अग्निहोत्र जे का स्वीकारिती, तयासी बोलती प्राणायामी. कोणी प्राणाग्नीत प्राणाचेची जाण, करीती हवन उत्कंठेने. ऐसे यज्ञ करते मोक्षेच्छू सकळ, यज्ञे मनोमळ प्रक्षाळिती. अविद्या संपूर्ण जळोनिया जाता, उरे स्वभावता निजवस्तू. तेथे नुरे अग्नी नुरे यज्ञ करता, अनुभवा येता ऐक्य भाव. येथे यज्ञ करता होतो पूर्ण काम, सरे यज्ञ कर्म आपोआप. जेथोनी माघारे फिरे क्रिया जात, विचारही जेथ प्रवेशेना. जेथे तर्काचाही पोहोचेना हात, होईना जे लिप्त द्वैत दोषे. ऐसे स्वयंसिद्ध शुद्ध निर्विशेष, जे का यज्ञीशेष राहे ज्ञान. तेची ब्रह्मश्रेष्ठ सेविती पवित्र, अहम ब्रह्म मंत्र जपोनिया. उरे जे यज्ञांती ऐसे ज्ञानामृत, सेवोनी ते तृप्त जाहले जे. त्यासी अमृतत्व लाभले म्हणून, अनायासे जाण ब्रह्मप्राप्ती. जया जन्मोनिया संयमाग्नी सेवा, घडेना पांडवा कदा काळी. तेवी जे का योग याग न करीती, वरीना विरक्ती तया लागी. पार्था नाही नीट जयांचे ऐहिक, काय पारत्रिक सांगू त्यांचे. असो नाना परी याग हे अनेक, सांगितले देख तुझ लागी. तयांचे वर्णन वेदामाजी चांग, केले असे सांग सविस्तर. परी विस्ताराशी आम्हा काय काज, जाणते कर्मज सकळही. जाणता यज्ञाचे रहस्य हे पार्था, पावेना सर्वथा कर्मबंध. नानाविध क्रिया सांगितल्या जात, मूळ ते वेदात असे ज्यांचे. द्रव्य यज्ञ ऐसे तया लागी नाव, देती ते अपूर्व स्वर्गसुख. परी सूर्यापुढे नक्षत्रांचे तेज, लोपते सहज जैशा रीती. तैसे पार्था जाण ज्ञानयज्ञाहून, सर्वथा ते गौण द्रव्ययज्ञ. परमात्मसुख निधान लाभावे, अखंड भोगावे समाधान. म्हणून या योगी जे का ज्ञानांजन, बैसले घालोन नेत्रामाजी. धावत्या कर्माचे जे का प्राप्यस्थान, नैष्कर्म्याची खाण दाखवी जे. आत्मप्राप्तीसाठी भुकेले जे होती, साधने करीती नानाविध. तया साधनांची सरे जेथे वाट, साधक संतुष्ट होती जेथे. पांगुळली जेथे कर्माची प्रवृत्ती, अंध झाली दृष्टी तर्काचीही. जेणे इंद्रियासी स्वभावे साचार, पडला विसर विषयांचा. मनाचेही जेथे गेले मनपण, बोलातेही मौन पडे जेथे. जया माझी ज्ञेय प्रत्यक्ष ते भेटे, जेथे पांग फिटे वैराग्याचा. विवेकाचा सोस तुटोनिया जाय, आत्मप्राप्ती होय अनायासे. बरवे ते ज्ञान प्राप्त व्हावे ऐसी, उत्कंठा मानसी असे जरी. तरी सर्व भावे भजावे संतासी, माहेर ज्ञानासी होती जे का. तेथे सेवा हाची दारवंठा जाण, करावा स्वाधीन दास्य भावे. तन मन जीवे चरणासी लागावे, दास्य ते करावे नम्रपणे. विचारिता त्यासी मग अपेक्षित, तेची कृपावंत सांगतील. पार्था गुरुवाक्य पडता श्रवणी, अखंड उन्मनी आत्मबोधे. गुरुवाक्योदये चित्त मग होय, निशंक निर्भय ब्रह्मा ऐसे. तिये वेळी पार्था सर्व भूतजात, आपणासहित अखंडित. माझिया स्वरूपी देखसी तत्वता, गुरुकृपे होता ज्ञानोदय. ज्ञानाचा प्रकाश पडताची देख, मोहाचा काळोख नष्ट होय. पापाचे आगर भ्रांतीचा सागर, होसी तू डोंगर व्यामोहाचा. तरी ज्ञानापुढे तुच्छ ते सकळ, ऐसे ज्ञानबळ निर्मळ हे.
श्रेष्ठ निराकार आत्मस्वरूपाचा कवणसाचा विश्वभ्रम, तोची जेणे ज्ञाने विरोनिया जाय, तेथे राहे काय मनोमळ, साशंकता येथे सर्वथा वाईट, नाही जगी श्रेष्ठ ज्ञाना ऐसे, पार्था त्रिभुवन पेटता सकळ, गगनी जी धूळ उधळते, प्रळय काळींच्या वावटळी पुढे, तीही जेथे उडे क्षणार्धात, तेथे क्षणमात्र बापुडा तो ढग, टिकेल का सांग धनुर्धरा, किंवा पवनाच्या क्षोभे भडकून टाकीतो जाळून पाण्यातेही, ऐसा प्रळयाग्नी तृणे काष्ठे काय, दडपला जाय लेशमात्र, म्हणून असो हे न घडे कल्पांती, दिसे विसंगती पाहताची, तरी येथे ज्ञाना सारिखे पावन, दुजे नाही जाण निस्संदेह, चैतन्यासमान नाहीच आणिक, तैसे ज्ञान देख सर्वोत्तम, तेजी भास्कराच्या कसासी लागेल, जरी जळातील प्रतिबिंब, किंवा मुठी माझी मावेल आकाश, जाता धरायास तया लागी, नातरी पृथ्वीचा करावया तोल, आणिक भूगोल जरी होय, तरीच सर्वथा घडेल उपमा, पार्था सर्वोत्तमा ज्ञानासी या, नाना परी ऐसा करिता विचार, आणि वारंवार निर्धारिता, ज्ञानाचे पावित्र्य ज्ञानीच ते मात्र, अर्जुना अन्यत्र नसे कोठे, अमृताची रुची अमृता समान, उपमावे ज्ञान ज्ञानाशीच, बोलोनी अधिक आता धनंजया, कागा वेळ वाया दवडावा, ऐकूनी हे वाक्य मग म्हणे पार्थ, बोलणे यथार्थ तुझे देवा, परी तेची ज्ञान आकळावे कैसे, पुसावे जो ऐसे धनंजये, तोची जाणोनिया त्याचे मनोगत, देव भगवंत काय बोले, म्हणे मी सांगेन ज्ञानाचे साधन, आता अवधान देई पार्था, निजानंदी गोडी लागली म्हणून, विटे जो संपूर्ण विषयासी, जयाची या ठाई इंद्रियासी मान, नसेची गा जाण सर्वथैव, देई ना जो मनी वासनेसी थार, प्रकृती व्यापार नेघे माथा, स्वरूप श्रद्धेचा घेवोनी संभोग, होय जो का सांग सुखरूप, तया तेची ज्ञान येते धुंडाळीत, पार्था होते प्राप्त निश्चयेची, जया ज्ञाना माझी शांती अखंडित, राहे ओतप्रोत भरोनिया, अंतरी ते ज्ञान होताची सुस्थिर, शांतीचा अंकुर फुटे तेथे, आणि आत्मबोध विस्तार बहुत, होतसे प्रकट धनुर्धरा, मग पाहे तेथे तया लागी देख, शांती सुख एक निर्धारिता, ज्ञान बीजाचा हा वाढता विस्तार, सांगता अपार असो आता, स्वरूप ज्ञानाची नसे गोडी काही, जयाची या ठाई धनुर्धरा, काय म्हणू तरी तयाचे ते जिणे, त्याहून मरणे तेही भले, असावे एखादे जैसे ओस गेह, किंवा जैसा देह प्राणाविण, तैसे ज्ञानहीन तयाचे जीवन, शून्यवत जाण भ्रांतियुक्त, नसे तरी नसो आत्मज्ञान प्राप्ती, परी आस्था चित्ती वसे जरी, तरी तेथे ज्ञान प्राप्तीचा ओलावा संभवेल जीवा कदा काळी, ज्ञान ते राहोच परी त्याची आस्था, तीही नसे पार्था ज्याच्या चित्ती, तो तरी निभ्रांत सापडला येथ, सर्वथा आगीत संशयाच्या, अमृत ही परी नावडे ते देख, ऐसे अरोचक पडे जेव्हा, तेव्हा कळो येते सहजेची जाण, रोकडे मरण आले ऐसे, तैसा भोगसुखी रंगोनिया जाय, धरी ना जो सोय ज्ञानाची ह्या, ऐसा मदोन्मत्त संशये तो ग्रस्त, जाहला निभ्रांत ऐसे मानी, सापडता मग ऐसा संशयात, तयाचा निभ्रांत नाश होय, इह परलोकी नाही तया सुख, धनंजया देख लेश मात्र, कळेना शीतोष्ण होता सन्निपात, वन्ही चंद्रिकेत भेद नाही, संशये तो तैसा ग्रासीला सर्वथा, नोळखे तो पार्था हिताहित, चांगले वाईट नोळखे काहीच, मिथ्या आणि साच एकमानी, जैसी जन्मांधासी दिनरात्री नाही, तैसे नेणे काही संशयात्मा, संशयोपासोनी म्हणोनी आणिक, नाही विनाशक घोर पाप, याची लागी तोडी घातक हा पाश, जिंकोनिया ह्यास सर्वा आधी,
जेथे असे पार्था ज्ञानाचा अभाव, तेथे ह्यासी ठाव राहावया. अज्ञानाचा गाढ पडता अंधार, वाढे अनिवार मानसी हा. म्हणून श्रद्धेची सापडेना वाट, पार्था घनदाट अंधारी त्या. हृदयासहित ग्रासिता बुद्धी ते, संशये कोंदाटे लोकत्रय. ऐसा बळजोर घोर हा संशय, जिंकाया उपाय तोची एक. तीक्ष्ण ज्ञान खड्ग जरी हाता आले, तरी कार्य झाले स्वभावेची. तीव्र ज्ञान खड्गे तेणे हा संपूर्ण, नष्ट होतो जाण धनंजया. संशय निरास होता मनोमळ, सहज सकळ नाश पावे. म्हणून संशय जो हा अंतरींचा, निरास तयाचा करोनिया. आता धनुर्धरा उठ तू सत्वर, सर्वथा स्वीकार धैर्यवृत्ती. सर्वज्ञांचा बाप जो का ज्ञानदीप, होऊनी सकृप बोले ऐसे. संजय तो म्हणे धृतराष्ट्राप्रती, वृत्तांत हा चित्ती घेई राया. असो श्रीकृष्णाचे ऐकोनी हे बोल, पार्थ विचारील प्रश्न भला. जो का पूर्वापर संबंध पाहून, समय जाणून असे केला. तोची कथा भाग आता सुसंगत, जाईल साध्यंत सांगितला. नाना भावार्थांचा असे जो का कोश, रसाचा उत्कर्ष सर्वापरी. टाकावे आठही रस ओवाळून, ऐसी शोभा जाण असे ज्याची. पीवी जगा माझी स्थान विश्रांतीचे, असे जो बुद्धीचे सज्जनांच्या. अपूर्व तो शांत रस प्रकटेल, जेथे ऐसे बोल मराठी हे. ऐका सावधान महार्णवाहून, होती जे गहन अर्थपूर्ण. जरी सूर्यबिंब बचके एवढे, प्रकाशा थोकडे लोकत्रय. देखा बोलाची ह्या तैसी व्यापकता, येईल सर्वथा प्रत्ययासी. किंवा जैसा जो जो जी जी इच्छा धरी, ती ती पूर्ण करी कल्पवृक्ष. तैसाची हा बोल जाणावा व्यापक, तरी द्यावे एक अवधान. असो काय फार आपणा सांगावे, सर्व ही स्वभावे जाणतसा. करावे श्रवण देवोनिया चित्त, हीच माझी येथ विनवणी. सद्गुणी कुलीन रूपवती नारी, आणि त्याही वरी पतिव्रता. तैसी सालंकृत कवित्व रचना, शांतरसे जाणा शोभतसे. आधीच साखर आवडे बहुत, तीच औषधात जरी जोडे. तरी सेवू नये का ते वारंवार, सर्वथा साचार आवडीने. देखा मलयाद्री वरोनी वाहात, मंद सुगंधित येता वायू. जोडला तयासी अमृताचा स्वाद, आणि मधुनाद दैवयोगे. तरी सर्वांगाते स्पर्शे शांतविल, स्वादे तोषविल जिव्हे लागी. नादे कर्णेंद्रिया कडोनी साचार, सुखे धन्योद्गार काढविल. तैसे गीतार्थाचे घडता श्रवण, तृप्ती परिपूर्ण काना लागी. आणि अनायासे संसाराचे दुःख, लोपेल निःशंक आमूलाग्र. जरी मंत्रानेच होय वैरी ठार, वाया का कट्यार बाळगावी. दूध साखरेने जाय जरी रोग, सेवावा का मग कडुनिंब. तैसे मना लागी रोधिल्या वाचोन, दुःख दिल्या विण इंद्रियाते. येथे अनायासे लाभते निर्वाण, घडता श्रवण एकलेची. म्हणून प्रसन्न ठेवोनिया मन, ऐका सावधान गीतार्थ हा. ऐसी विज्ञापना करी श्रोतयास, निवृत्तीचा दास ज्ञानदेव. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी चतुर्थोऽध्यायः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.